लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे सखी गौतम काकांवरती खूपच जास्त रागावलेली असते. ती म्हणत असते की काका, संपूर्ण कामत कुटुंब त्या कान्हाचा राग करतं आणि फक्त तूच असा आहेस जो कान्हाची बाजू घेऊन बोलतो. असं का? सगळे कामत जसा त्याचा राग करतात ना. जर तू पण कामत असशील आणि आपल्या कुटुंबाचा भाग असशील तर आत्तापासून तू सुद्धा कान्हाचा राग करशील. तू कान्हाबरोबर असलेले सगळे संबंध तोडून टाकशील, असं सखी गौतम काकांना म्हणत असते. तेव्हा नंदा म्हणत असते, सखी बाळा, अगं शांत हो. असतात काही काही माणसं मनस्विनीसारखी, कान्हासारखी, ज्यांना कितीही प्रेम दिलं, माया दिली, तरीसुद्धा ते लोक फक्त फसवण्यासाठी जन्माला आलेले असतात. तेव्हा मनस्विनीला पुन्हा एकदा नंदाने हा टोमणा दिलेला असतो. तेव्हा पुरुषोत्तम म्हणत असतो की सखी बाळा, तू अगदी बरोबर बोलतेस. त्या फ्रॉड कान्हाला तुझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी काढून टाकलंस ना, ते खरंच तू खूप चांगलं केलंस. तेव्हा मीनाक्षी म्हणते, नाहीतर काय, त्या कान्हाला पुन्हा आपण घरामध्ये कधी घ्यायचं सुद्धा नाही. ज्या पद्धतीने त्याने आपली फसवणूक केली आहे ना, पुन्हा त्याला या घरामध्ये जागा नाही. आणि एक नशीब आहे तुझं की या सगळ्या प्रकरणामध्ये तुझी आई तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. कारण तुझ्या जागी जर दुसरी कोणी मुलगी असती किंवा दुसरी कुठली आई असती ना, तर त्या आईने आपल्या मुलीला कान्हाबरोबर जुळवून घ्यायला सांगितलं असतं, लग्न टिकवायला सांगितलं असतं. पण तुझी आई तशी नाही आहे. तुझी आई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कान्हाबरोबर जाण्यासाठी कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती केलेली नाही. तेव्हा इथे आता मीनाक्षी आणि त्याचबरोबर पुरुषोत्तम हे दोघेही जण मनस्विनीची बाजू घेत असतात. कारण त्यांना माहितीच नाही आहे की ही तेजस्विनी नाही आहे म्हणून. तेव्हा गौतमची बायको म्हणते की आपण सगळेजण जर आता कान्हाच्या विरोधात आहोत तर गौतमला सुद्धा त्याच्या बाजूने होण्याची काही गरज नाही आहे. गौतम, तुम्ही सुद्धा त्याच्या विरोधात जा. तेव्हा सखी म्हणते, आणि मी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ना, तर उद्या मदर्स डे आहे आणि मदर्स डेच्या निमित्ताने मी माझ्या आईला संपूर्ण प्रॉपर्टी गिफ्ट करणार आहे. मी माझ्या नावावरची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या आईच्या नावाने करणार आहे. तेव्हा गौतम काका म्हणतात की सखी बाळा, अगं 1 महिना घेतला होतास ना तू, मग त्यातले अजून काही दिवस बाकी आहेत. मग काय गरज आहे एवढ्या घाईघाईने तुला आता संपूर्ण प्रॉपर्टी वहिनीच्या नावावरती करायची? ती म्हणते, आहे गरज आहे, म्हणूनच मी प्रॉपर्टी माझ्या आईच्या नावाने करणार आहे. आई, तू खुश आहेस ना? तेव्हा इथे आता मनस्विनी म्हणत असते, सखी बाळा, अगं मी खुशच आहे, पण एवढं सगळं घाईघाईने करायची काय गरज आहे बाळा? त्यानंतर इथे तिने वकिलांना सुद्धा बोलवलेलं असतं. ती म्हणते की या वकील काका, माझी संपूर्ण प्रॉपर्टी मला माझ्या आईच्या नावाने करायची आहे. त्यासाठी तुम्ही तेजस्विनी कामतच्या नावाने सगळे प्रॉपर्टी पेपर बनवा. मला माझी संपूर्ण प्रॉपर्टी तेजस्विनी कामत माझ्या आईच्या नावावरती करायची आहे. गौतम काकांना हा निर्णय मान्य नसतो. ते रागानेच आपल्या रूममध्ये निघून जातात आणि त्यानंतर कबीरला सांगतातसुद्धा, कबीर, अरे काय सखीचं चाललंय? ती संपूर्ण प्रॉपर्टी त्या मनस्विनीच्या नावावरती करायला निघाली, तिच्या आईच्या नावावरती. तेव्हा तो म्हणत असतो, अरे वा, इथे सखी मॅडम ही गोष्ट एवढ्या लवकर ऐकतील असं वाटलं नव्हतं मला. तेव्हा तो म्हणतो, म्हणजे? तेव्हा कान्हा म्हणतो की सखी मॅडमच्या डोक्यामध्ये मीच तर भरवले ना हे सगळं, की इथे प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती झाली पाहिजे म्हणून. कारण का, जेव्हा इथे सखी मॅडम संपूर्ण प्रॉपर्टी त्यांच्या आईच्या, म्हणजे खोट्या आईच्या मनस्विनीच्या नावावरती करतील ना, तेव्हा मग मनस्विनी आपले खरे रंग आहेत ना, ते सखी मॅडमला दाखवतील. म्हणजे त्या कशा पद्धतीने खोटारड्या आहेत. संपूर्ण प्रॉपर्टी एकदा का मनस्विनीच्या नावावरती झाली की मग सखी मॅडमचा त्यांच्यासाठी काही उपयोग राहणार नाही. आणि मग सखी मॅडमला ते त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात करतील. तेव्हा सखी मॅडमचे खऱ्या अर्थाने डोळे उघडतील आणि मग मी इथे मनस्विनीला सखी मॅडमसमोर एक्सपोज करेन आणि त्यांना इथून बाहेरसुद्धा काढेन. पण जर या सगळ्यामध्ये ती जर चुकीची नाही वागली तर, तिने पेशन्स ठेवले आणि मग सखीला खरा चेहरा नाही समजला तर मग मला दुसरा मार्ग काहीतरी निवडावा लागेल. पण मला खात्री आहे ती तसंच करेल जसं मला हवं आहे. त्यानंतर इथे
आता मनस्विनीच्या नावावरती संपूर्ण प्रॉपर्टी होणार आहे या गोष्टीचा तिला आनंद झालेला असतो. तेव्हा इथे सखी म्हणत असते की वकील काका, तुम्ही एक काम करा, उद्या मदर्स डे आहे, त्यामुळे मला माझ्या आईला सरप्राईज द्यायचं आहे. तुम्ही आता संपूर्ण प्रॉपर्टीचे पेपर तयार करून घ्या. ते म्हणतात ठीक आहे, मी आजच कामाला लागतो आणि संपूर्ण प्रॉपर्टीचे पेपर हे तेजस्विनी कामत यांच्या नावाने बनवतो. तेव्हा ती म्हणते की तेच करा, जे मला हवं आहे ते झालं पाहिजे. तेव्हा इथे आता वकील काका म्हणतात, उद्या इथे राघव सरांची म्हणजे पुण्यतिथी आहे. तुम्हाला माहिती आहे ना, राघव सरांना जाऊन 12 वर्ष झाली. ती म्हणते हो मला माहिती आहे. उद्या माझ्या बाबांचं इथे श्राद्ध आहे आणि दरवर्षीप्रमाणे ते श्राद्ध आम्ही घालूच. आणि यावर्षी तर माझी आई माझ्याबरोबर आहे, त्यामुळे यावर्षी श्राद्ध आम्ही दोघीजणी मिळूनच घालू. तेव्हा इथे आता लगेच नंदा काय म्हणत असते, हो गं बाई हो, म्हणजे आता तुझे बाबा नाही आहेत असं तुला वाटतं आहे, पण कधी कधी आपल्याला असं वाटतं ना, तसं नसतं. आपल्याला वाटतं की आपलं माणूस आपल्याजवळ नाही आहे, पण खरं तर ते पुन्हा परत येऊ शकतं. हां, आपली जर इच्छाशक्ती खूपच जास्त मोठी असेल ना, तर आपलं गेलेलं माणूससुद्धा परत येतं. तेव्हा सखी म्हणते, नाही आजी, असं नाही आहे मावशी आजी. अगं श्राद्ध म्हणजे आपण आपल्या माणसासाठी पूजा वगैरे ठेवतो, त्यांच्या आत्म्याला शांतता मिळावी म्हणून आणि आपल्यालासुद्धा इथे पॉझिटिव्हिटी मिळावी म्हणून त्यासाठी ही पूजा वगैरे ठेवली जाते. असं करून जर माणूस परत आला असता तर कितीतरी माणसं गेलेली परत आली असती ना. तेव्हा इथे आता आपल्या जी आजी आहे ती शांत बसलेली असते आणि तेव्हा जेवणाची तयारी करण्यात आलेली असते. कान्हा जेवायलाच बसत असतो. त्याचं लक्ष जातं की आपली आजी उदास होऊन बसली आहे. त्याला खूप वाईट वाटतं आणि कान्हा आपल्या आजीच्या जवळ जाऊन बसतो, तिच्या मांडीवरती डोकं ठेवतो. तेव्हा त्याची आजी म्हणत असते की कान्हा, माझ्या मुलाला उद्या जाऊन देवदत्तला 12 वर्ष होतील रे. 12 वर्षात माझ्या मनातली धगधगती आग अजून शांत झालेली नाही आहे. तुम्ही दोघंजणं सगळं काही विसरून गेलात, सगळं काही विसरलात तुम्ही, पण मी काहीही विसरलेली नाही आहे. जोपर्यंत माझ्या मुलांना इथे आता न्याय मिळत नाही ना, तोपर्यंत ही आई काही शांत बसणार नाही. तेव्हा कान्हा म्हणतो की आजी, एवढ्या वर्षांमध्ये जे काही घडलं नाही ना, ते ह्या एका वर्षामध्ये घडणार आहे. मनस्विनीचा खरा चेहरा मी इथे सखी मॅडमच्या समोर एक्सपोज करणार आहे आणि एकदा का तिचा खरा चेहरा सखी मॅडमच्या समोर आला ना, की मग मी अजून एक महत्त्वाची गोष्ट करणार आहे. त्या सरकारला, त्या मनस्विनीला मी भीक मागायला लावणार आहे, भीक, असं सुद्धा कान्हाने ठरवलेलं असतं. त्यानंतर इथे आता सखी म्हणत असते की उद्या माझ्या बाबांचं श्राद्ध आहे ना, ते मी आणि माझी आई आम्ही दोघीजणी मिळून घालू आणि त्यांना खूपच बरं वाटेल की इतक्या वर्षानंतर आईसुद्धा माझ्याबरोबर आहे त्यांचं श्राद्ध घालण्यासाठी. तेव्हा इथे कान्हा आपल्या आजीला विश्वास देत असतो की तू काळजी करू नको, मी सुद्धा काहीही विसरलेलो नाही आहे. आता त्या मनस्विनीला एक्सपोज करण्यासाठी सखीला मी एक प्लॅन सांगितला आहे आणि मला माहिती आहे तसं जर घडत गेलं ना माझ्या प्लॅनिंगनुसार, तर आपण लवकरात लवकर मनस्विनीला सखीसमोर एक्सपोज करू शकतो. फक्त अशा काहीतरी गोष्टी घडल्या पाहिजे, म्हणजे साईबाबांनी आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे आणि अशा काही मागे घडून गेलेल्या गोष्टींचा दुवा आपल्याला सापडला पाहिजे की आपण मनस्विनीला इथे शिक्षा देण्यापर्यंत आपण पोचू. तर इथे एक लहान बाळ रडत असतं. त्याची आई त्याला दोरी ओढून आता गप्प करत असते आणि तेवढ्यातच तिकडे भाजी करपल्याचा तिला वास येतो. ती म्हणते, बाळा गप रे गप, शांत हो, भाजी करपली वाटतं. आणि ती भाजी बघायला जाणार तेवढ्यातच तिच्या हातातली दोरी इथे आता तेजस्विनीच्या हातामध्ये पडलेली असते. तेजस्विनीच्या हातामध्ये दोरी येताच ती पाळणा ओढायला लागते आणि इथे बाळाला झोपवत असते आणि एक छान अशी सुंदर अशी अंगाईसुद्धा म्हणते, जी अंगाई ती प्रत्येक वेळेला सखीसाठी म्हणायची. आणि ती अंगाई म्हटल्यानंतर इथे आता बाळसुद्धा शांत होतं आणि तेव्हा त्याची बाळाची आईसुद्धा म्हणते, तुम्ही जागे झालात का? खूप दिवस झाले तुम्ही इथेच आहात, पण आज तुम्हाला जाग आली म्हणजे ती बेशुद्ध होती आणि आता कुठे ती बाळाच्या रडण्याच्या आवाजाने शुद्धीवरती आलेली असते. तर इथे तेजस्विनी आता शुद्धीवरती आलेली असते आणि मनस्विनीचे दिवस भरलेले असतात. मनस्विनी आता इथे शांतपणे झोपलेली असते. तेव्हा तिथे नंदा मावशी येते आणि तिच्याकडे बघत असते आणि बाजूला जी उशी असते ना ती उचलून
ती मनस्विनीच्या तोंडावरती दाबायला सुरुवात करते. मनस्विनीच्या तोंडावरती उशी दाबत असताना मनस्विनी स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्नही करत असते. तेव्हा नंदा मावशी म्हणत असते की असंच एकदा का उद्या संपूर्ण प्रॉपर्टी तुझ्या नावावरती झाली ना, की असंच तू माझ्या नाकावरती उशी दाबून मला मारून टाकशील, कारण मग प्रॉपर्टीमधला हिस्सा मला द्यायला होईल ना, म्हणून तू मला मारून टाकशील. पण आता नाही, आता मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही आहे. त्याआधी मीच तुला संपवते, मीच तुला संपवते. तेव्हा मनस्विनी उठून बसते आणि बघते तर काय, इथे आता आजूबाजूला कुणीही नसतं. तिच्या तोंडावरती उशी दाबण्यासाठी कुणीही नसतं त्या ठिकाणी. तेव्हा मनस्विनी म्हणते, मला असं स्वप्न का पडलं असेल? माझ्या तोंडावरती उशी दाबण्यासाठी इथे कुणीतरी आलं असं का मला वाटलं? ती मोबाईल घेते आणि टायमिंग बघते, तर त्याच्यामध्ये आता वाजलेले असतात ते म्हणजे पहाटेचे 6. ती म्हणत असते की पहाटेचं स्वप्न खरं होतं असं म्हणतात, मग माझंही स्वप्न खरं होईल का? म्हणजे खरोखर नंदा मावशी ही माझ्या जीवावरती उठेल असा प्रश्न तिला पडलेला असतो. ती म्हणते असं होऊ शकतं, ती माझ्या जीवावरती उठू शकते प्रॉपर्टीसाठी. आणि हे सगळं ती का करते, तर तिच्याकडे जे माझे व्हिडिओ आहेत ना त्याच्यासाठी ती हे सगळं करत आहे. आणि तेव्हा ती म्हणत असते की आत्तापर्यंत देवदत्त, राघव, तेजस्विनी तिघांना मी मारलं, तिघांचा खून मी पचवला. मग आता ह्या मी माझ्या आईला घाबरू, तिला घाबरू का मी? अजिबात नाही. ती म्हणते की हिचा काटा काढला पाहिजे, हिला माझ्या रस्त्यातून बाजूला केलं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्हिडिओवरती ही एवढी उड्या मारते ना, ते व्हिडिओ जर तिच्या मोबाईलमधून मी डिलीट केले तर, म्हणून तिचा आधी मोबाईल मिळवते आणि मग हे व्हिडिओ डिलीट करते. म्हणजे तिला माझ्यावरती इथे आता काहीही आरोप घेता येणार नाही, पुरावेच मी नष्ट करून टाकते. तेव्हा इथे नंदा झोपलेली असताना मनस्विनी तिच्या रूममध्ये जाते. लपून छपून चोरून तिचा मोबाईल आपल्या रूममध्ये घेऊन येते आणि तिच्या मोबाईलमध्ये असलेला इथे आता मनस्विनीने तेजस्विनीचा खून केल्याचा व्हिडिओ जो असतो ना, तो मनस्विनीने डिलीट केलेला असतो. आणि मग ती मोबाईल घेऊन तिच्या रूममध्ये आलेली असते आणि बघते तर काय, नंदा तिथे नसते. ती म्हणते हे काय, आई कुठे गेली? आई इथे नाही आहे. तेव्हा पुन्हा ती म्हणते की आई इथे नाही आहे, किचनमध्ये पाणी प्यायला गेली असेल का? तेव्हा मनस्विनी खाली उतरते आणि बघते तर काय, नंदा इथे आता छान टी व्हीवरती मनस्विनीने तेजस्विनीचा खून केल्याचा व्हिडिओ बघत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मनस्विनी खूपच घाबरते, कारण तो व्हिडिओ जर आता अजून कोणी बघितला तर किती मोठा प्रॉब्लेम होईल हे तिला बरोबर माहिती असतं. तेव्हा ती येते आणि म्हणते बंद कर हे सगळं, स्टॉप इट. ती म्हणते का गं, का? तुला काय वाटलं, तू माझा मोबाईल चोरून नेशील, त्यातला तो व्हिडिओ डिलीट करशील आणि मी काय मूर्ख समजलीस तू मला? इतका महत्त्वाचा व्हिडिओ मी एकाच मोबाईलमध्ये ठेवेन असं कसं वाटलं गं तुला? तेव्हा ती म्हणत असते, तुझी आई आहे ना लई शानी आहे. अगं गावाकडं आहे ना, तिने ढुरंगोरं सांभाळली असतील, भांडाकुंडा घासला असेल, ढोरागुरांच्या धारासुद्धा काढल्या असतील, शेण उचलला असेल. पण तुझी आई आहे ना मूर्ख नाही आहे, कळलं ना? शहरात आल्यानंतर कसं वागायचं हे तिला बरोबर माहिती आहे. अगं मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आहेच गं, पण आता तोच व्हिडिओ पेनड्राईव्हमध्ये सुद्धा आणला आहे मी, आणि त्याचमुळे इथे आता तो व्हिडिओ अजून कुठं आहे हे तुला माहितीसुद्धा नाही. कधी ना कधीतरी तू माझा मोबाईल चोरशील आणि व्हिडिओ डिलीट करशील, मला आधीपासूनच माहिती होतं. एवढी तरी तुझी आई हुशार आहे गं. तेव्हा ती म्हणते पेनड्राईव्ह, तुला पेनड्राईव्ह चालवता येतो? ती म्हणते भाई तर पेनड्राईव्ह मला चालवता येतो, आणि त्याचबरोबर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना त्या तुझ्या आई आता इतक्या वर्षामध्ये शिकली आहे. तेव्हा ह्या नंदाचा नाद करायचा नाही. मला माहिती होतं प्रॉपर्टी एकदा का तुझ्या नावावरती झाली की तू माझा असा काटा काढायला नक्की बसशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव मनस्विनी, काय बी झालं ना तरीसुद्धा हिस्सा तर मी घेईनच, आणि जर मला असा मारण्याचा प्रयत्न केलास ना तर तुला लटकवून जाण्याची पूर्णपणे तयारी मी करून जाईन. अशी तशी जाणार नाही. तुझं सत्य कसं सगळ्यांच्या समोर येईल ना याची पूर्णपणे तयारी मी करून जाणार आहे, असं सुद्धा ती म्हणते. त्यामुळे माझ्या नादाला लागायचं नाही. पुन्हा जर मला मारण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मनस्विनीला तिच्याच आईने चांगला धडा शिकवलेला असतो की जंगलामध्ये असं वाटतं वाघाला की मी एकटाच वाघ आहे
आणि मग तो इथे मान उंच करून चालत असतो. पण जेव्हा दुसरा वाघ त्या जंगलामध्ये येतो ना, तेव्हा आधीच्या वाघाने थोडं नरमाईने घ्यायचं असतं, कारण दुसरा वाघ आहे ना त्याच्यापेक्षा खूपच जास्त डेंजरस असतो, असं ते म्हणत असते. तर पुढील भागामध्ये कबीर म्हणत असतो की जोपर्यंत मनस्विनी तुला मी इथे भीक मागायला लावत नाही ना, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आहे. हा कबीर किर्लोस्कर. आणि असं तो आता म्हणत असतो, कबीर देवदत्त किर्लोस्कर. तर इथे संपूर्ण प्रॉपर्टीचे पेपर तेजस्विनी कामतच्या नावावरती केलेले असतात. आणि सखी म्हणते, काय मग तेजस्विनी कामत, संपूर्ण प्रॉपर्टीची मालकी हक्क घेण्यासाठी तुम्ही तयार आहात ना? तेव्हा तिला तर मनामध्ये फारच आनंद झालेला असतो. तर गौतमला हा निर्णय मान्य नसतो. गौतम येतो, देवाजवळ हात जोडून उभा असतो आणि म्हणतो की देवा, अरे हे तुला तरी बघवते का रे बाबा, जे ज्याचं आहे ते त्याला तरी मिळू दे ना. आणि तेव्हा तो म्हणत असतो की तुझं अस्तित्व असेल ना, तर इथे खोट्याला जिंकू देऊ नकोस. काही झालं तरी सत्य समोर येऊ दे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता तेजस्विनी परत आलेली असते. तिला खूप लागलेलं असतं, चेहऱ्यावरती जखमा झालेल्या असतात, पण शेवटीला तेजस्विनी ही परत आलेली असते. आणि त्यामुळे इथे आता लवकरच मनस्विनीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार असतो आणि तेजस्विनी जिवंत आहे हे सुद्धा सगळ्यांना समजणार असतं.